हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? तर बघा आम्ही आता नाश्ता हे सगळं केलं आणि आम्ही चाललो. कुठे चाललो? कॅनलला चाललोय आम्ही. तिथे पाणी आलेलं आहे खूप आमच्या दिवसांनी. रानात पाणी आले कॅनेलला, तर ते पाण्यासाठी चाललो. हे सगळे बघून आले, मला बघायचंय म्हणून. यांना म्हणलं चला मला पण बघायचंय म्हणून आम्ही चाललो. तर चला आमचं रान आणि ते कॅनेलचं पाणी तुम्हाला दाखवते. पोचतोय आपण कॅनलला पाण्यासाठी. चला चलो. तर आम्ही आता चाललेलो आहे. आमच्या खालच्या पलीकडे शेत आहे, तिथं शेतात चालू आहे आणि शेजारीच कॅनल आहे. तर कॅनलला 1-2 दिवसापूर्वी पाणी आलेलं आहे. तर आम्ही कॅनल पाण्यासाठी चाललेलो आहे. तिथे पाहू शकता तुम्ही. आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात पाण्याचं किती महत्त्व असतं हे आता तुम्हाला तिथे गेल्यावरती कळेल. थोड्याच वेळात आपण पोहोचतोय तिथे. इकडे बघा कोण कोण चाललंय. शंभू, रोहन आणि आम्ही सगळेजण चाललो आम्ही सगळं फिरायला चाललेलो आहे पाण्यासाठी. आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे. लगीन झाल्यापासून पहिल्यांदा झाले. हे सगळे म्हणत होते की कॅनेल आहे इथं. तर मी म्हटलं चला मला पण बघायचं आहे म्हणून चला आम्ही आपण चाललो. कॅनल पाहू. आता सकाळचे 10 वाजले. आम्हाला उन्हाच्या अगोदर घरी यायचंय. तसं पण आता ऊन लागतंय, पण जास्त काय लागत मित्रांनो, नाही. सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये आता मागचा उन्हाळा हा उन्हाळा खूप फरक आहे. ह्या उन्हाळ्यात खूप ऊन लागतंय. मित्रांनो तुम्ही काळजी घ्या, सावलीला बसा. हां बघा आता आम्ही कुठं आलो, तर असं वाटतं की जंगलात आलो है ना. येस. जंगल असल्यासारखं इथं विहीर आहे. इथे मुले पोहतात. शंभू तू कुठं पोहतो? कुठं? शंभू पोहायला येतं का रे तुला? मला पण पोहायला येतं. आम्ही पोहणार आहेत मित्रांनो आता. मेरे को भी तैरना आता है. वाव, बघा किती भारी आहे विहिरीमध्ये पाहू पाणी. शकता मित्रांनो तुम्ही. आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे खूप. सगळीकडेच असते, आपल्याकडेच नाही उलट जास्त. ह्या विहिरीत आम्ही पोहतो. छान आहे. पोहायचं का रोहन पोहायचं का रे? रोहन पाहायचं का? चला. चला. तुला नाही येत? जा की मग घेऊन ये. बाबूला पोहायला तू येत कशावर नाही, पण पोहतो? तर आम्ही बाबूला पोहायला शिकवणार आहे. बाबू तू कशाने पोहतो रे? ड्रम पोहतो. जा ड्रम घेऊन ये. ड्रमला दोरी वगैरे बांधलेली आहे का बाबू? जा की घेऊन ये. कुठं आहे कॅनेल? बाबू तू कधी शिकणार आहे पोहायला? कॅनलला मित्रांनो इथे आहे, आपण तिथे पोहोचतोय मग एका चला की. मिनिटामध्ये. चला. मेरे को देखना है. चलो सिस्टम फाड़ देंगे. सुटले ना बागवान खारतोड्यांमुळे सुटले म्हणायचं शेतीला पाणी. हे असं ओपन का ठेवलंय? लहान लहान मुलं येतात की. त्याच्यामध्ये झाकणार आहे कागद, त्याच्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे. तर बघा इथं किती मोठा कॅनेल आहे. मी जन्मल्यापासून पहिल्यांदाच इतका मोठा कॅनेल पाहिला आहे. तर तुम्हाला दाखवते. तर चलो. चलो. वाव, थंड वाटतं मित्रांनो, छान गार असं गार पाणी. वाटते. लय भारी वाटतं. लय मोठा कॅनेल. का मी इथं पाण्यात आले, माझा नवरा भेटते पाण्यात यायला. भीती वाटते मित्रांनो. तर म्हणजे भरपूर पाणी आहे, त्याच्यामुळे जरा भिलं पाहिजे पाण्याला. पिलं पाहिजे. तर आम्हा दोघांना पाहायचं, त्याबद्दल काय अडचण नाही, पण पाहिलं तर म्हणजे जीवाला जपलं पाहिजे मित्रांनो. बघा मला नाही भीती वाटत, त्यांना भीती वाटते. बायकोची काळजी लय मित्रांनो मला. या की इकडं थोडं या की. हो खूप गार लागते, खूप गार. असं वाटतं जणू काय बर्फच आहे इथे. लय भारी वाटते, लय छान वाटतं. तर बघा आम्ही आताच पाण्यातून आलो, लय भारी वाटलं आहे ना. थंड वाटलं, पाणी गार होतं. आणि आम्ही आता चाललो घरी. आता 11 वाजल्या. 1 तास झाला आम्ही फिरतोय, आहे ना रोहन? हा कुठं कुठं फिरला? कॅनल बघितला, विहीर बघितली. क्या कर देंगे? सिस्टम फाड़ देंगे. आमचे रोहन आता रेकॉर्डच तोडणार आहेत. आमचा रोहन आता डायलॉग बोलायला शिकलेला आहे, कारण की आम्ही पोहायला गेलेलो विहिरीवरती. काही कारणावर आम्ही पोहू शकलो नाही. तरी कॅनलला पाणी आलं होतं 2 दिवस, त्यामुळे आम्ही जरा म्हणजे असं स्वच्छ सुंदर ठिकाणी गेलेलो. मित्रांनो तुम्ही अशा ठिकाणी स्वच्छ सुंदर ठिकाणी फिरायला जात जावा. शेतामध्ये करमून जातं शेतामध्ये गेल्यावरती. बाहेर फिरायला जाण्यापेक्षा रानात फिरण्याची मज्जाच वेगळी असते. हा ते म्हणतात ना मित्रांनो, शेतकरी आहे तर जगाचा पोशिंदा आहे तो शेतकरी. मी माझ्या माहेर होतो, रोज रानात जायचं. इथं आले तसं घरी बसून मला कंटाळा, म्हणून आम्ही आज फिरायला. मित्रांनो ही आहे ती शेतकरी कन्या आहे. शेतकरी कन्या आपण पाहू शकतो. चलो चलो. तर बघा आम्ही आता दमून खाली बसलो, लय ऊन लागते. खूप कंटाळा आला मित्रांनो, ऊन लागतंय, त्याच्यामुळे जरा सावलीला बसलेलो आहे आम्ही. थोडा आराम करावा म्हटलं, मग घरी जावं म्हटलं.
तर बघा आता 12 वाजलेत आणि आम्ही आलो घरी. पूर्ण रान पाहिलं, विहीर पाहिली, कॅनेल पाहिला. भरपूर पाणी होतं. खूप दिवसातून रानात गेले त्यामुळं खूप छान वाटलं. आणि आमचा व्हिडिओ तुम्ही असेच पाहत जावा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. यांचा पण चॅनल आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे. माझा पण चॅनल आहे. आमच्या दोघांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला तर ते कमेंट करून पण सांगत जावा. म्हणजे आम्ही तसे व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला जसे व्हिडिओ आवडतील तसे पण सांगत जावा. तुम्हाला म्हणजे कसे व्हिडिओ पाहिजे तर आम्ही ते बनवण्याचा प्रयत्न करू. आणि आमचा व्हिडिओ चला तुम्ही कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय. थँक्यू मित्रांनो.